मुंबईचे महान रणजीवीर पद्माकर शिवलकर यांना बीसीसीआयचा सीके नायडू जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे। पद्माकर शिवलकर यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये कसोटी क्रिकेट खेळायची संधी मिळाली नाही, पण प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये शिवलकर यांनी 124 सामन्यांमध्ये घेतलेल्या 589 विकेट्सनी त्यांच्या उच्च दर्जाची कल्पना येते। याच पार्श्वभूमीवर पद्माकर शिवलकरांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय साळवी यांनी। मी आहे आता मुंबईच्या अतिशय प्रसिद्ध शिवाजी पार्क जिमखान्यावर। मुंबई क्रिकेटची पंढरी अशी या शिवाजी पार्क जिमखान्याची ओळख आहे। या शिवाजी पार्क जिमखान्याच्या रत्नांची नावं घ्यायची तर किती नावं घेता येतील याची गणतीच नाही। अजित वाडेकर, सुभाष गुप्ते, विजय मांजरेकर, आपला प्रवीण अमरे, संदीप पाटील, कितीतरी नावं आहे आणि त्याच्यामध्येच एक रत्न असं आहे ज्याला कसोटी क्रिकेटचा दुर्दैवानं टिळा लागला नाही आणि ते नाव म्हणजे पद्माकर शिवलकर। पण बीसीसीआयला आपल्या चुकीची कबुली द्यावी लागली आणि किंबहुना बीसीसीआयनं यंदाचा सर्वोच्च भारतीय क्रिकेटमधला सर्वोच्च असा सीके नायडू पुरस्कार पद्माकर शिवलकर आणि त्यांच्याबरोबरीनं ज्यांना कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही अशा राजिंदर गोयल या दोघांना जाहीर केला आहे। सर्वप्रथम सर तुमचं अभिनंदन या पुरस्काराबद्दल। जी एक खंत होती तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला कसोटी क्रिकेट खेळायला मिळालं नाही, ही कुठेतरी दूर झाली आहे या पुरस्कारानं असं म्हणायचं का ती कधीच दूर होणं शक्य नाही? ती तर दूर होणं शक्यच नाही आहे, परंतु जे आपल्या दिशेने येतं आहे, आपल्याकडे येतं आहे, त्याचा सन्मान करायलाच हवा आहे। हे आजची जी पुरस्कार आजचा जो आला आहे येणार आहे त्याचा सन्मानच करायला हवा, कारण नव्या कमिटीने त्याचा विचार केला त्याच्यावरती, त्याबद्दल त्यांचे शतशः आभार। काय रिॲक्शन होती पहिल्यांदा तुम्हाला जेव्हा कळलं की हा पुरस्कार मिळाला? आजवर तुम्हाला बीसीसीआयकडनं की बाबा कसोटी क्रिकेटमध्ये तुमची निवड झाली असा फोन कधी आला नाही, पण हा फोन आला असेल किंवा हा निरोप पहिल्यांदा तुम्हाला मिळाला असेल आणि तुमच्या बरोबरीनं राजिंदर गोयल ज्यांनाही कधी कसोटी क्रिकेट संधी मिळाली नाही अशा दोघांना हा पुरस्कार मिळाल्याची बातमी पहिली केव्हा कळली आणि त्यावेळी पहिली रिॲक्शन काय होती? ती बातमी कळली मीडियाकडून, कारण मीडियांकडे ते ईमेल्स गेले होते। मला त्यांनीच सांगितलं आणि फोनवर बोलायला सुरुवात केली, पण अजून त्यांचं जे ऑफिशियल इन्व्हिटेशन किंवा आमंत्रण यायचं आहे अजून आलेलं नाही आहे। त्यात सर्व काही लिहिलेलं असेल ना, ते आता उघडून पाहिल्याशिवाय कळणार नाही काय आहे ते। पण पहिली रिॲक्शन काय होती जेव्हा मीडियाकडनं ही बातमी कळली तेव्हा? नाही, रिॲक्शन अशी काय नको बा मी अगदी हर्षोत्फुल्ल झालं वगैरे वगैरे असं काहीच नाही आहे, काहीच नव्हतं। ठीक आहे, आलं आहे। अशी ही एक क्रिकेटची गाथा कोणीतरी गायली आहे, म्हणजे बीसीसीआयने गायली आहे, चांगलं आहे। मला वाटतं तुमच्या आयुष्यात हा सगळ्यात जेवढे कटू अनुभव आले त्याच्यात हा गोड अनुभव, त्यामुळे तितक्याच एकदम निर्विकारपणे तुम्ही त्याला सामोरे जात आहे। पण हा चेंडू दैवगतीचा, मला वाटतं हे शांताराम नांदगावकरांनी लिहिलेलं गाणं आणि खास तुम्ही गायलं आहे, कारण क्रिकेट आणि संगीत कुठे जुळत असेल तर ते तुमच्याकडे। मला वाटतं हा चेंडू दैवगतीचा पुन्हा एकदा वेगळ्याने तुमच्या समोर आला आहे, त्यानिमित्तानं दोन ओळी ऐकवाल? हो नक्कीच। हा चेंडू दैवगतीचा फिरतसे असा उसळून, कोणाचे जीवन उधळी दे कुणास यश उजळून, हा चेंडू दैवगतीचा। वा, दैवगतीचा चेंडू, पण नेमका यावर्षी तरी या चेंडू योग्य ठिकाणी आलेला आहे, पुरस्काराचा मान मिळाला आहे। पण हा पुरस्काराचा मान जेव्हा घेताना गेल्या 76 वर्षाच्या आठवणी, कोणत्या आठवणी अशा अचानक जागृत झाल्या यावेळी? नाही, काही एक दोन माझे जे स्पेल्स पडले होते रणजी फायनल्समध्ये, रणजी क्वार्टर फायनल्समध्ये वगैरे असे, तेच की त्याचं ॲनालिसिस डोळ्यासमोर तरळतं। 8 for 16 आणि 8 for 19 असं होतं ते, त्यामुळे घडून गेलं ते। ह्याची मी असं म्हणेन की वर्षाने पाठवून दिलं माझ्याकडे ते आणि ते घडलं। मी पुन्हा प्रयत्न केला ते रिपीट करायचा नाही। नाही, तुम्ही खूपच विनयाने बोलताय, पण आम्हाला आमच्या आधीच्या पिढीने सांगितलं आहे ती खास करून 1973 सालची फायनल, आणि त्या फायनलमध्ये मुंबई 151 धावात ऑल आऊट झाली होती। तामिळनाडू पहिल्या दिवस अखेर 2 बाद 62, दुसऱ्या दिवशी तुमचा पहिलाच चेंडू वळला आणि त्यानंतर काय घडलं तर तामिळनाडू सर्वबाद 80। तो इतिहास घडला, पण तुम्ही घडवलात सर। पॅडी सर, त्याची आठवण काय? कारणीभूत मी होतो एवढं नक्की,
कारण झालं काय, त्याची आठवण एक म्हणजे त्याचा पूर्वार्ध मला सांगाल त्या आठवणीचा आवडेल आठवणीपेक्षा, कारण आठवण सगळ्यात ती आहे. दुसऱ्या दिवशी ऑफ होता. ही फायनल अशी होती की पहिल्या दिवशी मॅच 5 दिवसाची फायनल, पण दुसऱ्या दिवशी ऑफ होता. एकनाथ सोलकर माझा पार्टनर. त्या दिवशी झोपलो, सकाळी उठलो, पण ब्रेकफास्टला जायला मन होत नव्हतं. ऑफ असू ना, आम्ही कुठे भटकायला जाऊ काय करू माहिती नव्हतं मला. दोघंही असे पडलो होतो बिछाण्यावरती छताकडे बघत. एकनाथ म्हणतो, पॅडी उद्या काय होणार. पुन्हा थोड्या वेळाने एकनाथ, पॅडी उद्या काय होणार. पुन्हा तिसरा प्रश्न आला, पॅडी उद्या काय होणार. मी उत्तर दिलं नव्हतं त्याचं, पण नंतर मला चलूट. आणि आपण जे आपले मराठी लोक ना, बा पुढे जर आहे ना, उद्या मी फ्लाईट करतो. कारण त्या दिवशीचं माझं जे पृथक्करण होतं ते 10 overs 11 runs काय 4 maiden वगैरे असं काहीतरी होतं आणि 9 विकेट. मी उद्या फ्लाईट करणार. उद्या जर मॅच हरलो तर ते माझं आहे, पण जिंकलो तर तुमचा सर्वांचं श्रेय येते. आणि सुरूच केलं. पहिल्याच ओव्हरला 1-2 आऊट झाले आणि मग ते पुढचं सगळं माहितीच झालं. सगळं काय ते 80 ऑल आऊट झाला तुम्ही सांगितलं तसं. सेकंड इनिंगला मग आम्हाला काही चिंताच नव्हती. आम्हाला म्हटलं आमचा कितीही ऑल आऊट हो, आम्ही यांना खोलू, असं होतं. बस हेच पूर्व. आणि त्याच्यानंतर जे घडलंय तर सगळ्यांना माहिती आहे सगळं. तो इतिहास आणि तो इतिहास असा आहे की 124 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये पॅडी सरांच्या नावावर 589 विकेट्स आहेत आणि त्याच्यातल्या 361 विकेट्स त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी घेतल्यात. त्याच्यातली एक मॅच जो इतिहास मला सगळ्या पिढीला सांगायला वाटतो आजच्या पिढीला, आणि तो म्हणजे पॅडी सरांनी रणजी क्रिकेटमध्ये 48व्या वर्षी पुनरागमन केलं होतं. आणि ते देखील खास मुंबईत कोणीच डावखुरा असा गोलंदाज नव्हता, फिरकी गोलंदाज, की दिलीप वेंगसरकरांनी त्यांना पुन्हा पाचारण केलं. आणि त्यावेळी देखील त्यांनी 2 विकेट्स काढले आणि त्यातली विश्वनाथची विकेट लोक अजूनही विसरत नाहीत. कव्हर्समध्ये कॅच होता. त्याच्याबद्दल काय आहे, तो एक नंबर त्या काळातला नंबर 1चा फलंदाज होता खरोखर माझ्या दृष्टीने. पण कारण त्याच्याकडे जी काही नजाकत होती आणि फटके चेंज करायचे आहे त्यावेळेला जी काही कला त्याच्याकडे होती, साधली होती त्याने तो अजिंक्यच राहत होता. पण त्याच्या दुर्दैवाने आणि माझ्या सुदैवाने प्रत्येक वेळेला मला त्याची विकेट मिळालेली आहे. माझ्यासमोर त्याने एकदाच रन्स केल्या त्या बंगलोरच्या पाट्यावर, एकदाच. पण एकदा काही नंतर 40-50 असतील, पण प्रत्येक वेळा तो मला आऊट झाला आहे. आणि त्याने खास करून ते लिहिलेलं देखील, आणि प्रत्येक वेळी तो आदराने अगदी तुमच्याविषयी बोल. नाही, बरोबर आहे. कारण तो एक वेगळाच माणूस आहे. सगळे साऊथमधले सगळेच वेगळे आहेत. बोलणं चालणं त्यांचं. हा विश्वनाथ खरोखरच सगळे. त्याच्या काही नावं माझ्या स्मरणात नाही आहेत, पण ते खरोखरच चांगले क्रिकेटर्स आणि चांगले माणूस होते. हे मुख्य आहे. सर, आम्ही असं ऐकतो की तुमचं क्रिकेटमधलं लेदर बॉल क्रिकेटमधलं पदार्पण हे काहीसं अपघातानं झालं होतं. तुमचा मित्र तुम्हाला कुठेशा घेऊन गेला, त्याआधी तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा. तोही खेळत होता माझ्यासमोर. आणि पण एक दिवशी तो आला. काय नाव त्याचं आणि काय घडलं होतं? दत्तात्रय साटेलकर म्हणून, आमच्याच म्हणजे मराठी आणि आमच्या जातीचा. म्हणाला की आम्हाला एक लेफ्ट आर्म स्पिनर पाहिजे, तू येतोस का. आणि मला नोकरी पाहिजे होती. म्हटलं ठीक आहे, मी येतो, मला नोकरी तर हवी आहे. तो घेऊन गेला मला ट्रायलसाठी हिंदू जिमखान्यावरती. माझ्याकडे बूट नव्हते, कपडेही नव्हते. ते एक सुभाष गुप्ते म्हणून ओपनिंग बॅट्समन, नॉट लेग स्पिनर, तो ह्याला युनियन बँकला खेळला, युनियन बँकला. त्याचे कपडे, शूज पण त्याचे सगळं, आणि ते घालून मी गेलो हिंदू जिमखान्यावरती. हा मित्र होताच बरोबर साटेलकर. एक ग्रस्त तिकडे ते वेताच्या खुर्च्या अजूनही आहेत मला वाटतं तिकडे हिंदू जिमखान्यावरती. त्या खुर्चीवर बसून मागे पुढे डोलत समोर बघत होते. गेला त्यांच्याकडे काहीतरी बोलला, ते उठले आणि त्यांनी माझ्याकडे एक बॉल फेकला. पण तो बॉल पकडला आणि मी सट पडलो, कारण तो बॉल खूप जड होता. म्हटलं बापरे, ह्या बॉलनी बॉलिंग करायची आहे, कठीण आहे. आणि मग चालत होतो. मला काय माहिती नाही ग्रस्त कोण आहेत ते. त्याच्या कानात विचारलं, तू हे कोण रे ग्रस्त. तर म्हणला, कानातच बोलल्यासारखं बोलला, वेणुमांकड. आणि मग जे होतं नव्हतं ते सगळं अवसान गेलं, थरथरायला लागलं, एवढं नक्की. कारण ते माझ्या काकांचे देव होते क्रिकेटमधले. त्यांनी मला केव्हा लहान असताना 5-6 वर्षाचा असताना माझ्या हातात चण्याची पोळी, बाबा ही बघा कसा विनू साहेबांनी शॉट खेळला आहे, कशी बॉलिंग केली आहे बघा, कशी बॉलिंग करतायत, कशी आऊट करतायत बघा. त्यांची कॉमेडी चालू असायची.
आणि मी फक्त माझ्या हातातल्या पोडीतले चणे खायचो, कारण मला त्यातलं काही गम्यच नव्हतं एनिवे. तर तिथे ते पुढे चालतायत, गेलो आम्ही विकेटवरती. नेट्स लावलेली होती पण प्रॅक्टिस सुरू झाली नव्हती. एका नेटमध्ये त्यांनी मला उभं केलं, स्वतः मागे जाऊन उभे राहिले आणि म्हणाले चला. आणि ते जे थडथड नव्हतं पोटातलं, त्या भूकंप झाला तिकडे. आणि पहिलाच बॉल टाकला ना, तो कुठेतरी खट्ट आवाज झाला, मला कळलं नाही कुठे ते. मला दुसरा टाकला, पुन्हा खट्ट, 2 आवाज झाल्याबरोबर तो माझा मित्र काय बोलला माहिती आहे का, ये माय टिंब टिंब स्टंपात टाक. तर तेव्हा कळलं की मी बॉल स्टंप, ते आवाज स्टंपचे नव्हते, बांबूंचे. दोन बॉल 2 बॉम्बवर आपटले, एकही बॉल स्टंपात गेला नाही, म्हणून तो चिडला आणि असं बोलला. पण मी तिसरा बॉल टाकायला वळायच्या आधी पाठीवर थाप पडली. त्याने पहिला प्रश्न विचारला, नोकरी करेल काय? मला नोकरीच हवी होती, फक्त मान हल्ली. दुसऱ्या दिवसापासून ब्रॅडबरी मिल्समध्ये नोकरी सुरू झाली. आणि मग त्यांची ते डॉन, फिनिक्स आणि ब्रॅडबरी अशा 3 संघांची प्रॅक्टिस असायची फिनिक्स मिलमध्ये. तिथं मला जावं लागलं. मग तिथे तर विनोबाई असायचेच ना समोर. पहिल्या दिवशीच मला त्यांनी सांगितलं की शिवलकर, तुम्ही तुमची बॉलिंग करा, माझी कॉपी करू नका, डुबेल तुम्ही डुबेल. मान हलवली. मग आपलं का ते राड गाडगं सुरूच झालं, थांबणं नाही तिथे. हातात बॉल घेतला की नेट संपेपर्यंत बॉल चालू, असं होतं. तेव्हा रुईया स्पोर्ट्स क्लब पुरुषोत्तम शील्ड खेळायचे, रुईया स्पोर्ट्स क्लब. आणि त्यावेळेला फायनल होती दादर क्रिकेटर्स वर्सेस रुईया स्पोर्ट्स. रुईया स्पोर्ट्सला चांगली टीम होती. आणि ती मॅच, त्या फायनलला मला टीममध्ये म्हणजे 15मध्ये घेतला त्यांनी. आणि नाही खेळवलं मला त्यांनी शेवटी, आणि तिथं संधी दिली. आणि तिथं मी जेव्हा बॉलिंगला आलो, त्यांनी फर्स्ट चेंज त्यांनी केली नाही, बॉलिंग विनोबाईंनी नाही केली. बॉल माझ्या हातात फेकला. आणि मग समोर मांजरेकर आणि मंत्री, त्या दिग्गजांसमोर बॉलिंग करताना थरथर थोडीशी वाटली पोटात हाता अंगाला नाही, पण चेंडू हल्ला नाही. ऑफ स्टंपवरून चेंडू हल्ला नाही दोघांच्याही. त्यामुळे ते दोघेच जास्त जरा इम्प्रेसिव्ह झाल्यासारखे वाटले. आणि मंत्रीने विचारलं, काय रे तुझं नाव काय? मी नाव सांगितलं, पद्माकर काशीनाथ शिवलकर म्हणून. ए विजय इकडे, हा बघ तुझा भंडारी. नमस्कार. हा बघ तुझा भंडारी. काय रे भंडारी तू? म्हटलं कुठे खेळतोस कांगालीत? तेव्हा मी ते फ्रेंड स्पोर्ट्स क्लब डी डिव्हिजनला, मी आणि विशू बोंद्रे, तेव्हा मला तिथे भेटला, खेळलो होतो. कांगाली जिमखान्याला खेळायची, पुढे सगळं जिमखान्याला खेळायचं. मी लाईफ मेंबर होतो, मला मेनननी लाईफ मेंबर करून घेतला होता. हो, आम्हाला तोही किस्सा माहिती आहे की तुमच्याकडे शिवाजी पार्क जिमखाना, आज तिकडे तुम्ही तिकडच्या अकॅडमीचे कोच आहात. शिवाजी पार्क जिमखान्यासाठी कांगालीत गाजवलीत, पण शिवाजी पार्क जिमखान्याची मेंबरशिप घ्यायला तुमच्या खिशात पैसे नव्हते. काय होता तो किस्सा? किस्सा असं नाही, मेनन म्हणाले तरी आमचा लाईफ मेंबर होतो, तुला मी लाईफ मेंबर करतो. मला समजा ना मग किती द्यायचे पैसे. काय घाबरू नको, 200 रुपये भरायचे. 200 रुपये तरी कुठे होते, पगार 140 रुपये पगार होता मिलमध्ये. पण त्यांनी काय हरकत नाही, महिन्याला भर. वर्षभरात त्यांनी वसूल करून घेतले माझ्याकडून ते, 1-1.5 वर्षात काहीतरी असं झालं. असा मी मेंबर झालो. विनू मंकडचं सान्निध्य तुम्हाला आधीच ब्रॅडबरी मिल्समध्ये मिळालं. काय दिलं तुम्हाला शिवाजी पार्क जिमखान्याने आणि त्याच्यानंतर मुंबईच्या रणजी संघानं? नाही, मला मोठं क्रिकेट दिलं. मोठ्या क्रिकेटमध्ये कशी गोलंदाजी करायला हवी, त्यांना कसं साचपायला हवं आहे, त्यांच्या चुका कशा हुडकायला हव्या आहेत, काय करायला ते त्यांनी न सांगता पण म्हणजे सगळं न सांगता, जर चुकलं ना, काय करतोस, बॉलिंग कर, चांगली बॉलिंग कर, एवढा. तेव्हा काय त्या काळात कोचिंग वगैरे काही नव्हतं ना, तर चांगली कर, त्याच्यामागे पुष्कळ काय सांगायचं असायचं ते आपण विचार करायचा त्याच्यावरती. तर मी स्वतःशीच बोलायचं सगळं, म्हणजे की हे का सांगितलं असं, माझं काय झालं ते मी त्याच्यावर, मला ती सवय लागली. नंतर मग मी बॉलिंग करून झाली, मॅच संपली, मी घरी आलो की मग बसले असताना किंवा पडलेलं असताना डोळ्यापुरं सगळं यायचं. जर त्या मॅचमध्ये माझी बॉलिंग चांगली झाली नसेल तर हे का झालं नाही चांगलं. तेव्हा काय व्हिडिओ नव्हता, त्यामुळे रेकॉर्डेड काही बघायलाच मिळत नव्हतं, म्हणजे शक्यच नव्हतं ते. तर हे पण तुमच्या डोळ्यासमोर ते असायचं, मनात असायचं ना, ते सगळं डोळ्यासमोर यायचं. आणि मग तेव्हा कळायचं नाही, मी असा चेंडू तिथे टाकला, त्यात फरक होता, त्यात मला फरक करायला पाहिजे. आणि
तो पुन्हा तसाच टाकायचा आहे. त्यामुळे त्या दृष्टीने मग नेटमध्ये प्रॅक्टिस करायला लागलो तशी. असं झालं आहे सगळं, काय नाही. थोडक्यात तुम्हाला प्रॅक्टिकली कोणी असा गुरु मिळाला नाही का? म्हणजे विनू मंकडांना तुम्ही पाहिलं किंवा बाकीच्यांना तुम्ही पाहिलं असाल, पण प्रॅक्टिकली की पद्माकर की अशा पद्धतीने गोलंदाजी करायला पाहिजे असा तुम्ही कुठेही शिक्षण नाही घेतलं? कुठे नाहीच, पण ना तेव्हा नव्हतंच. 1962, 63, 64, 65 अगदी 70पर्यंत पण शिक्षण नव्हतं. तिथं सिनियर लोकांचे डोळे मोठे व्हायचे बघितलं की, कारण त्यांना बोलण्याचं धैर्य नव्हतं, विचारण्याचं धैर्य नव्हतं. बाबा कशी बॉलिंग केली मी नाही. एकदा एका मॅचला तो मेल्ली इराणी मला मारत होता, डाव राहतो असं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मुंबईचा. आणि मला असं वाटलं की मी थोडा वेळ थांबावं, मला स्वतःला वाटलं. म्हणून मांजरेकरच कॅप्टन आमची पारसी जिमखान्यावरती. म्हटलं टॅट, मी पण टॅट म्हणायचं, सगळं म्हणायचं. म्हणून मला थोडा 1-2 ओव्हर थांबवा ना. का काय करायचं तुला? थोडंसं थांबायचं आहे मला, कारण तो मारतोय खूप. चांगली बॉलिंग कर, बापाला टिंब शिकवायला जाऊ नकोस. टिंब असं. तर असं होतं सगळं, असं शिक्षण होतं. मग त्यात आपणच शोधून काढायचं. नाही, चुकलं आहे नक्की माझं, त्यामुळे मला बॉलिंग करता आली नाही, तर मला चांगली बॉलिंग करायला यावी म्हणून हे असे सगळे संदेश आहेत, ते मला घ्यायला हवेत. म्हणजे तुम्ही त्या जमान्यातले एकलव्य होतात आणि तुम्ही तुमच्याच प्रयत्नांनी तुम्ही जे काही यश मिळालं ते तुम्ही आहात. आणि आमच्या क्रिकेट रसिकांची देखील तुम्हाला मागणी राहील की याच्या पुढच्या काळात तुम्ही आत्मचरित्र लिहिणं खरंच मनावर घ्या, कारण त्याच्याने पुढच्या पिढीला खूप मिळणार आहे. पण जाता जाता मला वाटतं तुमचं क्रिकेटचं आणि संगीताचं जे नातं आहे ते मला वाटतं तुमच्या जीवनाचं जे तत्त्वज्ञान आहे ते कदाचित तुम्ही साहिर लुधियानवीच्या शब्दात सांगायला मला वाटतं जास्त उत्सुक असता. ते सांगा आणि त्याच नोटवर आपण या मुलाखतीचा शेवट करूया. जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, मुकद्दर समझ लिया, मुकद्दर समझ लिया. जो खो गया मैं उसको भुलाता चला गया, जो खो गया मैं उसको भुलाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. एवढं सांगायला शेवटी की मी सिगरेट ओढत नाही, पण धुवा कसा सोडत त्याला, धुवे उडू शकत नाही. नक्कीच धन्यवाद ABP माझ्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे आहेत पद्माकर शिवलकर, ज्यांना BCCIनं सर्वोच्च असा CK नायडू पुरस्कार देऊन गौरवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालसह विजय साळवी, ABP माझा.